कोलबे इलेक्ट्रोलिसिस. ओके, कोलबे इलेक्ट्रोलिसिस नावाची एक रिएक्शन जी आहे ती पाहायची आहे की ज्या रिएक्शन मध्ये अल्केन्स जे आहेत ते प्रिपेअर होतात. काय प्रिपेअर होतात? अल्केन्स. तर जशी तुमची वुड्स रिएक्शन होती, ओके, तशाच कॅटेगरीमध्ये ही रिएक्शन्स आहे. वुड्स रिएक्शन मध्ये जसे दोन अल्किल ग्रुप एकमेकाला जॉईन झाले होते, त्याच प्रकारे या सिंथेसिस मध्ये हायर अल्केन्स जे आहेत ते तयार होणार आहेत. तिथे जसे डायमंड्स फॉर्म झाले होते तसेच इथेही डायमंड्स जे आहेत ते फॉर्म होणार आहेत. ओके, तर पहिल्यांदा या रिएक्शनचं एक जनरल इक्वेशन मी बोर्डवर लिहितो अँड देन इज अ मेकॅनिझम समजून घेतो. ओके, तर रिएक्शन अशी असतं. ओके, तर हे काहीतरी घेतलंय, तर हे काय आहे, तर याला आपण नाव देऊ शकतो. हे आहे तुमचं सोडियम. ओके, सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, काय आहे? सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता हे सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कुठून आलं हे पण मी तुम्हाला सांगतो. आपल्या पोरांना माहित असेल की आपण आर बॉन्ड एच म्हणजे हा आपला अल्केन आहे आणि या अल्केनला आपण म्हणत असतो पॅरेंट्स फॉर ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हा पॅरेंट्स आहे कशासाठी? सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी. तर या अल्केनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून जर आपण COOH ग्रुप म्हणजे COOH ग्रुप म्हणजेच तुमचा हा COOH ग्रुप म्हणजेच हा आपण याला असे लिहू शकतो C डबल बॉन्डेड O बॉन्ड H हा ग्रुप जर आपण प्लेस केला तर भेटणारा जो कंपाऊंड असेल आपल्याला तो असा असेल. कसा? R बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड काय तुमचा O आणि नंतर काय तुमचा OH असं, किंवा यालाच मध्ये आपल्याला असं लिहिता येईल R बॉन्ड COOH. ओके, तर हा जो डेरिव्हेटिव्ह आहे याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणत असतो. ओके, आणि या कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा हायड्रोजन ॲटम जर समजा हा हायड्रोजन ॲटम जर सपोज आपण सोडियम सोबत रिप्लेस केला, ओके, तर आपल्याला जो कंपाऊंड भेटेल तो असा असेल R बॉन्ड C. ओके, O आणि नंतर काय Na. ओके, त्यालाच मी असं लिहू शकतो समजा R बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड काय तुमचा O आणि नंतर काय Na. तर हा तुमचा जो आहे हा आहे तुमचा सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात येतं? सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता या सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मी H2O म्हणजे वॉटर जे आहे ते ऍड करतो. वॉटर ऍड करतो आणि वॉटर ऍड केल्यानंतर मला प्रोडक्ट जो आहे तो असा भेटतं काय इथे आपल्याला भेटून जातं R बॉन्ड R. ओके, R बॉन्ड R. ओके, हा R बॉन्ड R अशा प्रकारचं डायव्हर्ज आहे ते तुम्हाला उस रिएक्शन मध्ये भेटलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. ओके, तर R बॉन्ड R भेटतं, सोबतच कार्बन डायऑक्साईड भेटतो आपल्याला. ओके, परत आपल्याला भेटतो ओके कार्बन डायऑक्साईड भेटतो, सोबतच आपल्याला काय भेटतं? हायड्रोजन गॅस भेटतं आणि सोबतच NaOH असा एक प्रोडक्ट भेटतं. ओके, तर असं सगळं प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये भेटतं. ही रिएक्शन बॅलन्स करायची झाली तर हे दोन सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला घ्यावं लागतील आणि इथे दोन टॉईस ऑफ कार्बन डायऑक्साईड आपल्याला भेटतील. रिएक्शन आपण नंतर बॅलन्स करून घेऊ. मेकॅनिझम समजून घेतल्यानंतर आपोआपच ती बॅलन्स करायला आपल्याला मदत होईल, तुम्ही करू शकाल. तर ही एक कोल्ब सिंथेसिस आहे की कोल्ब सिंथेसिस मध्ये अल्केन्स जे आहेत ते आमचे तयार होत असतात. R बॉन्ड R म्हणजे अल्केन्स तयार होत असतात. तर ही जी रिएक्शन मी बोर्डवर लिहिली ही कोणालाच काहीच समजलेली नाही, मला 100% माहिती आहे. ओके, पण आपण पुढचा पार्ट याच्यातला कंटिन्यू केला की सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल. आणि ही रिएक्शन जी आहे ही एक नेम रिएक्शन आहे. ओके, आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ज्या 30 ते 40च्या जवळपास नेम रिएक्शन्स आहेत त्यापैकी एक ही नेम रिएक्शन्स आहे. ओके, याच्यावर क्वेश्चन जो आहे तो कॉम्पिटिटिव्ह मध्ये तुमच्या विचारला जाऊ शकतो. ओके, आणि खूप सिंपल क्वेश्चन त्याच्यावर विचारले जात असतात, सगळेजण त्याचा आन्सर करू शकतील. ओके, करेक्टली आन्सर करू शकतील. ओके, तर ही रिएक्शन मी इथे बोर्डवर लिहिली, हिचं मेकॅनिझम आपण सुरुवातीला लक्षात घेऊ. ओके, तर मेकॅनिझम लक्षात घेण्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा एक क्वेश्चन विचारतो का तुम्हाला ते इलेक्ट्रोलिसिस नावाची जी काय प्रोसेस असते ती माहिती आहे का? इलेक्ट्रोलिसिस नावाची प्रोसेस ओके माहित असेल. आपण इलेक्ट्रोलिसिस थोडीशी तुम्हाला आठवण करून देतो की सपोज मी इथे एक भांडं घेतलं की इलेक्ट्रोलिसिस कशी प्रोसेस असते ते समजावून देण्यासाठी एक भांडं घेतलं सपोज आणि त्या भांड्यामध्ये सपोज काय घेतला, त्या भांड्यामध्ये घेतलं सपोज मी NaCl घेतलं, मोल्टन NaCl. जेव्हा मी तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन नावाचं युनिट शिकवलं ना तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं NaCl घेतलं आणि याच्यामध्ये जर सपोज आपण एनोड आणि कॅथोड असे दोन टर्मिनल म्हणजे दोन इलेक्ट्रोड जर आपण याच्यामध्ये प्लेस केले एनोड आणि कॅथोड आणि हे एनोड आणि कॅथोड जर आपण बॅटरीला जोडले, ओके बॅटरीला जोडले अशा प्रकारे, तर होतं असं की Na एका रॉडवर जाऊन चिटकून जातं आणि सोडियम दुसऱ्या रॉडवर जाऊन निघून जातं. अशा प्रकारची ती प्रोसेस होत होती आणि त्या प्रोसेसला आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोलिसिस. बरोबर आहे.
हा Na पॉझिटिव्ह जो आहे हा निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे जात असतं, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे जात असतं, आणि हा जो Cl निगेटिव्ह आहे तुमचा हा काय जातो तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे जात असतं. हे माहिती आहे तुम्हाला, ओके, पॉझिटिव्ह रॉड निगेटिव्ह रॉडकडे. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण इलेक्ट्रोलिसिस म्हणत असतो. आणि आज आपल्याला जे पाहायचं आहे ते तुमचं इलेक्ट्रोलिसिस पाहायचं आहे, इलेक्ट्रोलिसिस. ओके, इलेक्ट्रोलिसिस आपल्याला पाहायचं आहे. हे जे आहे ते इलेक्ट्रोलिसिस आहे. तर अशाच प्रकारची प्रोसेस इथे होणार आहे, फक्त इथे NaCl राहणार नाही, इथे NaCl राहणार नाही. ते NaClच्या बदल्यात इथे कोण राहणार आहे तुमचा हा ग्रुप राहणार आहे, R बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड तुमचा O, आणि नंतर काय तुमचा हा इथे काय असणार आहे तुमचा सोडियम असणार आहे, हा असं. ओके, म्हणजे सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इथे राहणार आहे याच्यामध्ये. आता हे सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल, ओके, तर हे इलेक्ट्रोलाइट आहे, तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर याचं कन्व्हर्शन होत असतं R बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड O आणि प्लस तुमचा हा Na पॉझिटिव्ह आणि हा ऑक्सिजन निगेटिव्ह. अशा प्रकारचं कन्व्हर्शन याचं होत असतं जेव्हा हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं, आयन्स फॉर्म होते, कॅटायन्स आणि एनायन्स. हे लक्षात आलंय का सांगा, इथपर्यंतची गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? ओके, सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल, तुमच्या वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व्ह होईल तेव्हा त्याचं R बॉन्ड C, ओके, डबल बॉन्डेड O आणि या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि या सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज असं फॉर्म होते. लक्षात आलं? ओके, अशा प्रकारचे आयन्स फॉर्म होते कधी, जेव्हा हे सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल. बरोबर आहे. आता काय होईल लक्षात घ्या तुम्ही, हे जे काय आयन्स इथे फॉर्म झालेले आहे, हे जे काय निगेटिव्ह आयन्स इथे फॉर्म झालेले आहे, हे निगेटिव्ह आयन्स कोणाकडे जाईल, तर हे निगेटिव्ह आयन्स जाईल तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे जाईल, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे जाईल. ओके, आणि हा जो सोडियम पॉझिटिव्ह आयन्स तयार झालेला आहे हा कोणाकडे जाईल तुमच्या निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे जाईल. ओके, एनोड आणि कॅथोडकडे जातील. बरोबर आहे. आणि एनोडकडे हे निगेटिव्ह आयन्स जे तयार झालेले आहे ते एनोडकडे जाईल आणि हे पॉझिटिव्ह जे आयन्स तयार झालेले आहे ते कॅथोडकडे जाईल. ओके, आणि एनोड आणि कॅथोडवर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अशा रिएक्शन्स होतील, म्हणजेच रेडॉक्स रिएक्शन इथे होणार आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, एनोडला कुठली रिएक्शन होत असते, त्या एनोडला होत असते ऑक्सिडेशन. हे आमच्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही म्हटलं होतं एनोड इज इलेक्ट्रोड ऍट विच ऑक्सिडेशन इज टेक्स प्लेस. म्हणजे एनोडला कुठली रिएक्शन होणार आहे, ऑक्सिडेशन. ओके, तर मला सांगा हे दोन आयन्स इथे फॉर्म झालेले आहेत, या दोन आयन्स पैकी कोणाचं ऑक्सिडेशन होऊ शकेल? ओके, ऑक्सिडेशन अशा आयन्सचं होईल की ज्या आयन्सकडे इलेक्ट्रॉन आहेत आणि तो इलेक्ट्रॉन देऊ शकतात. ओके, तुम्ही मला लक्षात घ्या की हा जो सोडियम आहे या सोडियमवर ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, ऑलरेडी त्यांनी एक इलेक्ट्रॉन घालून घेतलेला आहे, ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन त्यांनी गमावलेला आहे. आता हा आणखी इलेक्ट्रॉन गमावू शकते का? नाही. म्हणजे सोडियमचं ऑक्सिडेशन होऊ शकत नाही. सोडियमचं काय होऊ शकते या केसमध्ये, फक्त रिडक्शन होऊ शकते. या हे जे आयन्स आहे तुमचा R बॉन्ड C डबल बॉन्डेड O, हे जे काय आयन्स आहे या आयन्सचं काय होऊ शकते, ऑक्सिडेशन होऊ शकते. ओके, तर लक्षात घ्या हे जे मेकॅनिझम या कोल्ड इलेक्ट्रोलिसिसचं जे मेकॅनिझम इथे मी लिहितो ते या मेकॅनिझम मध्ये असं लिहितो का एनोडला एक रिएक्शन होणार आहे आणि एक रिएक्शन कॅथोडला होणार आहे. तर म्हणून मी असं लिहितो की रिएक्शन ऍट एनोड. ओके, रिएक्शन ऍट एनोड असं लिहितो मी ते, रिएक्शन ऍट एनोड. एक रिएक्शन एनोडला करतो आणि दुसरी रिएक्शन जी आहे ती कुठं करणार आहोत मी, रिएक्शन ऍट कॅथोड असं तुम्हाला हेडिंग द्यायला पाहिजे. ओके, रिएक्शन ऍट एनोड, ओके, आणि रिएक्शन ऍट कॅथोड. ओके, लक्षात येते का सांगा तुम्हाला. मी परत एकदा थोडीशी गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो की आपलं सुरू काय आहे. ओके, आमचं सुरू असं आहे की आम्हाला ही सिंथेसिस पाहिजे, ही इलेक्ट्रोलिसिस पाहिजे की ज्याच्यामध्ये R बॉन्ड R असा अल्केन्स तयार होतात आणि हे बाकीचे प्रोडक्ट्स भेटतात. आता हे कसे भेटतात हे मी तुम्हाला सांगतो, पण त्यासाठी आम्ही काय केलं, एक भांड घेतलंय आणि त्या भांड्यामध्ये काय घेतलेलं आहे, हा Na2 हा तुमचा सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं. ओके, तर जेव्हा सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि पाणी एकत्र आलं तेव्हा असं झालं की इथे एक कॅटायन आणि एनायन्स अशा प्रकारचे दोन आयन्स इथे तयार झाले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. सपोज असे आयन्स इथे तयार झालेले आहेत आणि याच्यातले हे निगेटिव्ह आयन्स जे आहे हे एनोडकडे जातात आणि हे पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत ते कॅथोडकडे जातात, असं मी तुम्हाला म्हटलं इथपर्यंत. ओके, म्हणजेच एक रिएक्शन एनोडला होईल आणि एक रिएक्शन कॅथोडला होईल. आता जर थोडंसं डोकं लावलं तर आमच्या सगळ्या पोरांच्या सगळ्या गोष्टी बिलकुल लक्षात
लक्षात येतील. मला सांगा ॲनोडला कुठली रिएक्शन होत असते? आम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे ॲनोडला कुठली रिएक्शन होत असते. तर ॲनोडला रिएक्शन होत असते ऑक्सिडेशन होत असते. मग ऑक्सिडेशन कोणाचं होऊ शकते सांगा? याचं होऊ शकते की याचं होऊ शकतं ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन घालवण्याची क्षमता फक्त या आयन्स मध्ये, याच्यामध्ये आहे का तुमच्या सोडियम मध्ये? नाही. कारण सोडियमचा ॲटॉमिक नंबर तुम्ही जर लक्षात घ्याल तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 होता. त्या 11 होता तर त्यातले पहिले 2 इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन, असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. जेव्हा हा सोडियम पॉझिटिव्ह कॅटायन फॉर्म झाला तेव्हा त्याने शेवटच्या सेल मधला 1 इलेक्ट्रॉन ऑलरेडी गमावलेला आहे. म्हणजे आता तो इलेक्ट्रॉन गमावू शकणार नाही. म्हणजे त्याचं काय होईल? ऑक्सिडेशन होणार नाही. त्याचं फक्त आणि फक्त काय होईल? रिडक्शन होईल. ओके, आता लक्षात घ्या ऑक्सिडेशन कोणाचं होऊ शकते? या आयन्सचं होऊ शकते. आणि ते मी इथे लिहितो. पहा, सपोज काय घेतला हा R बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड काय घेतला हा O आणि या ऑक्सिजनवर काय चार्ज आलेला आहे? निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आता का निगेटिव्ह चार्ज आलेला आहे हे लक्षात घ्या. या सोडियमच्या मधातला आणि या ऑक्सिजनच्या मधातला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे तिथे काय या ऑक्सिजनवर कुठला चार्ज आलेला आहे? तुमचा निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, आता परत लक्षात घ्या हा जो निगेटिव्ह चार्ज आलेला आहे हा कसा आलेला आहे इथे समजावून देतो, मग मी पुसून काढले. ओके, पहा सपोज मी काय घेतलं इथे R बॉन्ड C हा 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 तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला. सपोज सॉरी सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला. तर या ऑक्सिजन आणि सोडियमच्या मध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला होता तो बॉन्ड असा फॉर्म झालेला आहे का एक इलेक्ट्रॉन याच्यातला या सोडियमचा आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन या सोडियमचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे तो तुमचा ऑक्सिजनचा आहे. असं आहे ते. या दोघांमधला बॉन्ड जेव्हा ब्रेक केला आम्ही, म्हणजे या दोघांमधला बॉन्ड जेव्हा ब्रेक केला तेव्हा झालं असं का हा सोडियम याचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देऊन मोकळा झाला. असं झालं. R बॉन्ड C डबल बॉन्डेड ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन. ओके, सोडियम इलेक्ट्रॉन स्वतःचा इलेक्ट्रॉन न घेता तसाच निघून गेला. हा इलेक्ट्रॉन जो आहे त्यांनी हा दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन जे आहेत हे कोणाकडे राहिले? तुमच्या ऑक्सिजनकडे. आणि दॅट्स वाय ऑक्सिजनवर चार्ज झाला निगेटिव्ह आणि सोडियमवर चार्ज झालेला आहे पॉझिटिव्ह. लक्षात येतं तुमच्या? ओके, आता लक्षात घ्या की सोडियमवरचा पॉझिटिव्ह चार्ज आला होता आणि ऑक्सिजनवर तुमचा निगेटिव्ह चार्ज झालेला आहे. तर हा निगेटिव्ह चार्ज मी असा इंडिकेट करतोय. ओके, आणि ऑक्सिजनकडे तुम्हाला माहित आहे का कुठलाही ऑक्सिजन घ्या त्याच्याकडे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत त्या असतातच. तर ह्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मी आधीच्या लिहून ठेवल्या आणि हा निगेटिव्ह चार्ज आलाय तर त्यासाठी एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा स्वतःच आहे, एक इलेक्ट्रॉन सोडियमकडून आलेला आहे. तर अशा प्रकारचा आयन्स इथे फॉर्म झालेला आहे आणि या आयन्सचं ऑक्सिडेशन होईल. ओके, ऑक्सिडेशन होईल म्हणजे काय होईल? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल. तर जर या आयननी एक इलेक्ट्रॉन गमावला, लॉस केला, तर हे आयन्स असं होईल का सांगा तुम्ही मला? R बॉन्ड C डबल बॉन्डेड O आणि इथे काय असणार आहे बेटा? हा ऑक्सिजन. ओके, हा ऑक्सिजन आणि एक इलेक्ट्रॉन गमावून टाकल हा ऑक्सिजन. तर एक इलेक्ट्रॉन गमावून टाकल तर त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन राहतील? लक्षात घ्या ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तर प्रत्येक ऑक्सिजनकडे असते. ओके, हाही ऑक्सिजन असेल त्याच्याकडे आपण लिहिलेली नाही आहे, याही ऑक्सिजनकडे प्रत्येक होते. ओके, आता याने जर एक इलेक्ट्रॉन गमावला तर याच्याकडे इलेक्ट्रॉन किती राहतील? लक्षात घ्या एक इलेक्ट्रॉन गमावले तर याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन राहतील. इथे पहा 7 इलेक्ट्रॉन कसे ते मी तुम्हाला समजावून देतो. पहा ओके, या कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड फॉर्म होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनचा आहे. ओके, इथेही दर्शवतो मी, इथेही दाखवतो एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनचा असं आहे. ओके, तर या केस मध्ये ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. लक्षात घ्या 8 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, इथे पण या ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 आहेत. पहा 1 2 3 आणि 4. ओके, 5 6 7 आणि 8. ऑक्टेट कंप्लीट आहे ऑक्सिजनचं. ओके, इथेही ऑक्सिजनचा ऑक्टेट जे आहे ते कंप्लीट आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हा एक कार्बनचा इलेक्ट्रॉन, हा एक ऑक्सिजनचा. शेअरिंगमुळे 8 इलेक्ट्रॉन झाले आहेत त्याच्याकडे. ओके, पण जेव्हा या ऑक्सिजननी या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये एक इलेक्ट्रॉन गमावला तेव्हा ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन राहिले? पहा 1 इलेक्ट्रॉन गमावला म्हटलं मी. ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन राहिले रे बेटा? एक ऑक्सिजनच्या शेवटच्या सेल मध्ये म्हणजे ऑक्टेट त्याचं कंप्लीट झालेलं नाही. किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7च इलेक्ट्रॉन झाले. ओके, म्हणजे ऑक्टेट त्याचं काय झालं आता? इनकम्प्लीट झालंय आणि त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे आता हा अनस्टेबल होईल. काय होईल? अनस्टेबल. का अनस्टेबल होईल? कारण त्याचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. ओके, आणि मग ऑक्टेट कंप्लीट नाही आहे तर तो काय धडपड करणार आहे की जेणेकरून त्याचं ऑक्टेट काय झालं पाहिजे? कंप्लीट झालं पाहिजे. ओके, तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी होईल असं का इथे
हा अल्किल ग्रुप हा अल्किल ग्रुप आणि या कार्बनच्या मधातला बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि बॉन्ड ब्रेक जर झाला तर होणार असं का हा एक इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुपचा आहे तर हा अल्किल ग्रुपचा इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुपकडे येऊन जाईल आणि हा जो एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे तर कार्बनचा इलेक्ट्रॉन घेऊन गेल तर इथे काय लक्षात घ्या इथे काय होईल या अल्किल ग्रुपचा हा एक इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुपने घेऊन घेतला बॉन्ड ब्रेक करून टाकला कार्बन सोबतचा ओके प्लस काय भेटेल आपल्याला ओके हा डबल बॉन्ड कार्बनला डबल बॉन्डेड ऑक्सिजन हा ऑक्सिजन ओके आणि या ऑक्सिजन कडे एक इलेक्ट्रॉन हा ओके आणि हे एक लोन पेअर आणि कार्बन सोबत यांनी कसं असे इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत आणि हा कार्बनचा एक इलेक्ट्रॉन कुठचा घेतलाय पार इलेक्ट्रॉन लक्षात घ्या हा कार्बन आणि अल्किल ग्रुपच्या मधला बॉन्ड जो आहे तुम्ही ब्रेक केला आणि हा बॉन्ड ब्रेक केला तर त्या ब्रेक करताना एक इलेक्ट्रॉन अल्किल ग्रुपला वापस दिला कार्बनचा इलेक्ट्रॉन कार्बनला परत दिला तर आता काय होईल की कार्बनचा हा एक इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचा हा एक इलेक्ट्रॉन दोघं एकत्र येतील शेअर होतील ओके आणि त्यांच्यापासून काय तयार होईल का बॉन्ड तयार होईल आणि या कार्बन सोबत यांच्यामध्ये काय तयार होईल का तुमचा डबल बॉन्ड तयार होईल म्हणजे काय तयार झालं रे बेटा इथे CO2 म्हणजे काय तयार झाला कार्बन डायऑक्साइड इथे तयार झाला ओके आता कार्बन डायऑक्साइड तयार झाला आणि काय तयार झालं तुमचं R आणि या R वर तुमचा काय आहे असा एक इलेक्ट्रॉन आहे तर याला आपण असा इलेक्ट्रॉन असलेल्या बेसिसला आपण म्हणतो असतो फ्री रॅडिकल म्हणजे हे काय आहे तुमचं FR फ्री रॅडिकल हे तयार झालं फ्री रॅडिकल याला आपण अल्किल फ्री रॅडिकल असं नाव देऊ शकतो ओके काय नाव देऊ अल्किल फ्री रॅडिकल हा R आहे म्हणून अल्किल म्हटलं आणि असा इलेक्ट्रॉन वगैरे असलं तर त्याला आपण फ्री रॅडिकल म्हणतो असतो अल्किल फ्री रॅडिकल इथे फॉर्म झाला ओके आता लक्षात घ्या की असे अल्किल फ्री रॅडिकल या रिएक्शन मध्ये किती तयार होतील ओके यामध्ये सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही किती क्वांटिटी घेतलेली असणार आहे n क्वांटिटी घेतलेली असणार आहे आणि हा तुमचा RC डबल बॉन्डेड हा सगळा मॉलिक्यूल तुमच्या एनोड वर जाऊन इलेक्ट्रॉन काय करेल लॉस करेल आणि इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर तिथे काय एलिमिनेट होईल तुमचा काय तयार होईल तुमचा कार्बन डायऑक्साइड आणि अल्किल फ्री रॅडिकल तर या रॉड वरून म्हणजे या पॉझिटिव्ह टर्मिनल वरून काहीतरी निघून जाताना तुम्हाला दिसणार आहे काय निघून जाताना दिसणार आहे तर तो कार्बन डायऑक्साइड तिथून निघणार आहे ओके तर कॉम्पिटिटिव्ह मध्ये क्वेश्चन हा विचारला जात असतं का कोल सिंथेसिस मध्ये कोल इलेक्ट्रोलिसिस मध्ये एनोड वरून कुठला गॅस निघून जातं तर एनोड वरून तुम्हाला हे बाकी सगळं नसेल लक्षात आलं तरी चालते ही गोष्ट तुम्ही माझी लक्षात घ्या की कोल इलेक्ट्रोलिसिस मध्ये कोल सिंथेसिस मध्ये एनोड वरून कुठला गॅस निघून जातं तर कार्बन डायऑक्साइड गॅस निघून जातं हा कार्बन डायऑक्साइड गॅस निघून जातं ओके कार्बन डायऑक्साइड गॅस तिथून निघून गेला समजलं का सांगा ओके हा तर आता हा कार्बन डायऑक्साइड किती क्वांटिटीत निघून जाईल n क्वांटिटी मध्ये निघून जाईल आणि सोबत हे अल्किल फ्री रॅडिकल पण n क्वांटिटीत तिथे जे आहे ते निघणार आहे तर लक्षात घ्या सपोज असे हे अल्किल फ्री रॅडिकल जर समजा आणखी 2 4 5 6 जर समजा तयार झाले असतील तिथे किंवा n क्वांटिटी मध्ये जर ते तयार झाले असतील तर काय होईल एक अल्किल फ्री रॅडिकल आणखी परत दुसरे एक अल्किल फ्री रॅडिकल हे दोन अल्किल फ्री रॅडिकल जर एकत्र आले तर हे काय तयार करू शकतात याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत काय करतील शेअर करतील आणि या दोघांच्या मध्ये काय तयार होईल मग एका पूर्ण बॉन्ड एक इलेक्ट्रॉन या अल्किल ग्रुपचा एक इलेक्ट्रॉन या अल्किल ग्रुपचा दोघांनी मिळून काय तयार केलं बॉन्ड तयार केला म्हणजे R बॉन्ड R हा प्रोडक्ट जो आहे हा तुमचा फॉर्म झाला ज्याला आपण म्हणत असतो अल्केन हे लक्षात आलं असेल तुमच्या ओके वुड रिएक्शन सारखंच आहे ओके फक्त आमचे पोरं गोंधळून जातात की R भागेला R आहे का हा ओके R भागेला R नाही आहे हा R बॉन्ड R आहे आणि हा R बॉन्ड R फॉर्म होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन या R चा एक इलेक्ट्रॉन या R चा म्हणजे अल्किल ग्रुपचा एक इलेक्ट्रॉन आहे बरं इथपर्यंतची गोष्ट खरं ट्रूली समजली का सांगा तुम्ही मला ओके थोडंसं कॉम्प्लेक्स वाटत असेल तुम्हाला की हे इलेक्ट्रॉन वगैरे मी सगळे लिहून ठेवलेले आहेत तर तुम्हाला वाटत असेल की हे इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्ड आहेत सगळ्या गोष्टी पण कसं आहे हे तर तुम्ही काढू शकता थोडंसं लॉजिक लावलं तर हे सगळं तुमच्या लक्षात येईल ओके यासाठी काय गरज आहे हे समजून घेण्यासाठी कशाची गरज आहे तर तुम्हाला शांततेत हे एकदा परत लिहून पाहावं लागेल कोणाचं इलेक्ट्रॉन कुठं जातं याचं जरासं लॉजिक लावावं लागेल ओके मी तुम्हाला हे इथे समजावून देतोय आणि तुम्ही याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या ओके आणि समजलं असं कन्सिडर करा तर ही तुमची चूक राहील असं पटकन ते समजून येत नाही शांत डोक्यानं ओके तुम्हाला हे परत करून पाहावं लागणार आहे एकदा डोक्यात घुसलं का मग ते तुमच्या डोक्यातून निघणार नाही ओके चला ठीक आहे
रिएक्शन ऍट एनोड झाली, पण आता आपल्याला काय पाहायचं आहे, रिएक्शन ऍट कॅथोड पाहायचं आहे. कॅथोडला कुठली रिएक्शन होते ते पाहायचं आहे. ओके, तर मी काय करतो, हे इथे जरासं पुसून टाकतो थोडंसं, चला सॉरी गरज नाही पुसायची. ओके, आता एनोड कॅथोडला कुठली रिएक्शन होते लक्षात घ्या. कॅथोडला कुठली रिएक्शन होते, तर कॅथोडला रिएक्शन होत असते रिडक्शन. कॅथोडला होत असते रिडक्शन. ओके, आणि रिडक्शन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन करण्याची प्रोसेस. तर पहा लक्षात घ्या. ओके, या तुमच्या आयन्सनी हा गमावलेला इलेक्ट्रॉन, हा लॉस केलेला इलेक्ट्रॉन, हा लॉस केलेला इलेक्ट्रॉन, ओके, हा इथे आला. ओके, हा लॉस केलेला इलेक्ट्रॉन हा गेन कोण करल, तर हा गेन करल लेका H2O. ओके, गेन करणार आहे H2O. ओके, H2O. ओके, H2O गेन करल. ओके, तर आता लक्षात घ्या, H2O मी अशा प्रकारचे इथे ड्रॉ केलेला आहे. ओके, तर H2O मध्ये या हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मध्ये जो बॉन्ड आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मध्ये जो बॉन्ड आहे, तो बॉन्ड असा फॉर्म झालेला आहे का सांगा तुम्ही. एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा, ओके, आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणाचा आहे, तुमच्या ऑक्सिजनचा. ओके, बरोबर आहे, लक्षात आहे. अशा प्रकारचं हे H2O इथे फॉर्म झालेलं आहे, म्हणजे H2O इथे आहे. आणि या H2O कडे एक ऑफर आलेली आहे, छानपैकी ऑफर अशी आलेली आहे, हे मी पुसून टाकतो ना बाकी तुमच्या लक्षात आलं असेल तर. H2O कडे अशी ऑफर आहे का एक इलेक्ट्रॉन आलेला आहे त्याच्याकडे, जो की इलेक्ट्रॉन या एनोड कडून आले, म्हणजे एनोड कडून म्हणजे बॅटरी हा यांनी लॉस केलेला इलेक्ट्रॉन आहे तो याच्याकडे आलेला आहे. ओके, तर मला तुम्ही सांगा, हा इलेक्ट्रॉन या हायड्रोजन ऍक्सेप्ट करू शकतो का ऑक्सिजन ऍड करू शकतो. H2O मध्ये तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोनच आहेत ना ऍटम, तो कोण ऍक्सेप्ट करू शकते, तर इलेक्ट्रॉन. तुम्हाला माहित आहे का ऑक्सिजन जो आहे तो तुमचा p ब्लॉक एलिमेंट आहे, ऑक्सिजन जो आहे तो तुमचा 16 ग्रुप एलिमेंट आहे. ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे आणि त्याची साईज ही छोटी आहे, त्यामुळे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन काय करत, ऍक्सेप्ट करत. ऑक्सिजन कोण ऍक्सेप्ट करत, ऑक्सिजन. ओके, तर पहा लक्षात घ्या, इथे काय काय प्रोडक्ट तयार होईल. मी पहिल्यांदा तर इथे थोडंसं आधीच समजून देतो. पहा, ओके, थोडंसं लक्षात घ्या की इथे हा H2O आहे आणि या H2O मधला बॉन्ड जर ब्रेक झाला तर असा ब्रेक होईल का. ओके, हायड्रोजन चा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेऊन मोकळा झाला. ओके, आणि OH जो आहे त्या OH मधला ऑक्सिजन हा OH ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन घेऊन मोकळा झाला, म्हणजे दोघांमधला बॉन्ड तुटून गेला समजा. लक्षात घ्या, इथपर्यंत समजलं का सांगा तुम्हाला. या दोघांच्या मधातला हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर हायड्रोजनने हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन घेऊन घेतला आणि या ऑक्सिजनने ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन घेऊन घेतला. असं जर झालं असेल तर हा जो तुमचा इलेक्ट्रॉन आला, हा इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करल रे बेटा, तुमचा OH. ओके, का, कारण OH मधला ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि जर याने घेतला तर इथे तुम्हाला काय भेटायला पाहिजे, ते काय भेटायला पाहिजे तुम्हाला, OH निगेटिव्ह. एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा, एक इलेक्ट्रॉन परत याने घेतला, हा इलेक्ट्रॉन असा इंडिकेट करतो मी, तर हा याने घेतला तर या OH वर चार्ज कुठला आहे तुमचा, निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, म्हणजे मी इथे एका स्टेप मध्ये असं लिहू शकतो, इथे जर लिहायचं झालं तर इथे तुम्हाला काय भेटेल, H हायड्रोजन आणि त्याच्यावर त्याचा हा इलेक्ट्रॉन, म्हणजेच हे फ्री रॅडिकल आहे, हायड्रोजनचं फ्री रॅडिकल तयार झालेलं आहे. ओके, आणि सोबतच प्लस मध्ये आपल्याला काय भेटलं, तर आपल्याला प्लस मध्ये काय भेटलं, तुमचा OH निगेटिव्ह भेटला. लक्षात येतंय. ओके, आता लक्षात घ्या की जसं इथे अल्किल फ्री रॅडिकल खूप साऱ्या प्रमाणात भेटत आहेत, तशाच प्रकारे इथे हायड्रोजनचे फ्री रॅडिकल किती क्वांटिटीत भेटतील, खूप साऱ्या प्रमाणात भेटतील. कारण की जे काही तुम्ही रिएक्शन मिक्सचर घेतलेला आहे त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये का फक्त एकच वॉटरचा मॉलिक्यूल आहे का, नाही, त्याच्यामध्ये खूप सारे वॉटरचे मॉलिक्यूल्स आहेत. तर खूप सारे वॉटरचे मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन गेन करतील आणि त्यांचं कन्व्हर्शन होईल हायड्रोजनच्या फ्री रॅडिकल मध्ये आणि OH निगेटिव्ह मध्ये. तर आता पुढच्या स्टेप मध्ये असं होईल की हे हायड्रोजनचे फ्री रॅडिकल, एक हायड्रोजनचं फ्री रॅडिकल आणखी दुसरं हायड्रोजनचं फ्री रॅडिकल, हे दोन हायड्रोजनचे फ्री रॅडिकल एकत्र येतील म्हणजे काय, याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन हे दोघं एकमेकांसोबत शेअर करतील. तर काय तयार होईल यांच्यामध्ये, हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन. लक्षात घ्या, हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन तयार होईल, बरोबर आहे. आणि हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन तयार होईल आणि सोबतच लक्षात घ्या, सोबतच हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन तयार झाल्यानंतर इथे राहिलं काय, या रिएक्शन मध्ये राहिलं काय, भेटलं काय काय होतं तुम्हाला, हायड्रोजन चे फ्री रॅडिकल भेटले होते, ते कंबाईन झाले आणि त्यांनी हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन तयार केला. आता इथे राहिला एक तुमचा OH. तर हा जो OH इथे तयार झालेला OH निगेटिव्ह आहे, हा कंबाईन होईल तुमच्या रिएक्शन मिक्सचर मध्ये असलेला हा तुमचा सोडियम. ओके, Na पॉझिटिव्ह सोबत. ओके, जो की Na पॉझिटिव्ह
तुमच्या कुठं कॅथोडकडे आहे तो की कॅथोडकडे जाणार आहे आणि त्याचं रिडक्शन होईल रिएक्शन मध्ये असलेला Na पॉझिटिव्ह ओके सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा Na पॉझिटिव्ह आणि हा OH निगेटिव्ह जर एकत्र आले तर तिथे काय तयार करतील ते तुमचं NaOH फॉर्म करतील. तर इतके सगळे प्रोडक्ट जे आहेत हे या रिएक्शन मध्ये भेटणार आहेत. ओके काय काय प्रोडक्ट भेटले तुम्हाला परत एकदा दाखवतो. पहिले आपल्याला भेटलं R1R हा पहिला प्रोडक्ट R1R भेटला आपल्याला. ओके एक प्रोडक्ट भेटला R1 ओके हा R1 भेटला R1R पहिला प्रोडक्ट ठीक आहे. दुसरा प्रोडक्ट काय भेटलेला आहे आपल्याला दुसरा प्रोडक्ट भेटलेला आपल्याला CO2 ओके दुसरा प्रोडक्ट आपल्याला भेटलेला आहे ओके हा दुसरा प्रोडक्ट आपल्याला CO2 ओके CO2 सेकंड प्रोडक्ट आहे. इथे नंबर ऑफ क्वांटिटी CO2 चे दोन असतील तो भाग वेगळा पण दो ओके CO2 सेकंड प्रोडक्ट भेटला. आणखी काय भेटलं लक्षात घ्या आणखी आपल्याला तिसरा प्रोडक्ट जो आहे तो काय भेटला हायड्रोजन H1HH2 ओके तर हा आपल्याला भेटलेला आहे तिसरा प्रोडक्ट इथे ओके तिसरा प्रोडक्ट आपल्याला भेटलेला आहे ओके तर हा तिसरा प्रोडक्ट H2 लक्षात घ्या तिसरा प्रोडक्ट H2 हायड्रोजन गॅस भेटलेला आहे. हायड्रोजन गॅस कुठल्या टर्मिनलला भेटलेला आहे तुम्हाला कॅथोडला भेटला ओके कुठं भेटला तो कॅथोडला ओके यावर क्वेश्चन विचारला जात असतं की हायड्रोजन गॅस कुठल्या टर्मिनलला भेटतो कॅथोडला हा CO2 गॅस कुठल्या टर्मिनलला भेटला तर हा भेटलेला आहे तुम्हाला एनोडला ओके हा एनोडला भेटलेला आहे ओके आणि हे आणखी काय तयार झालं आणखी एक पदार्थ याच्यामध्ये तयार झालेला आहे बेस तयार झालेला आहे चौथा प्रोडक्ट जो आहे तो आहे तुमचा NaOH. तर चार प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये अशा प्रकारे तुम्हाला भेटले. तर हे होतं सगळं मेकॅनिझम या रिएक्शनचं ओके मी थोडंसं समजावून देण्याचा प्रयत्न केला जरासं कॉम्प्लेक्स वाटलं असेल कारण आपण आता नुकतेच हे मेकॅनिझम पाहायला घेतलेले आहे आणि मलाही जरासं टेन्शन होतं की आमच्या पोरांना ह्या गोष्टी समजतील की नाही समजतील तर या टेन्शन मध्येच मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही काय करा याचा एक व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे इलेक्ट्रॉन कोणाचा कुठं जाते कोणाचा कुठं जाते हे एकदा पाहून घ्या ओके आणि समजून घ्या एकदा तुमच्या डोक्यात आलं का मग तुम्ही विसरणार नाही आणि बिलकुलच भारी नाही घ्या ओके तुम्ही याचा फक्त थोडंसं शांततेत तुम्हाला याला पाहून घ्यायची गरज आहे बाकी सगळं सोपं आहे ओके आणि यावर विचारले जाणारे जे क्वेश्चन आहेत ते याहीपेक्षा काय आहे खूपच सोपे आहे. क्वेश्चन कशा प्रकारचा विचारला जात असते ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तर पहा हे जे काय सिंथेसिस आपण जे काय पाहिलं ओके ज्याच्यामध्ये डायमर्स वगैरे फॉर्म झाले आपल्याला जे काही कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आपण पाहिलं तर मेकॅनिझम जरी तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटलं असेल तरी त्यावर विचारले जाणारे क्वेश्चन फार सोपे असतात. आता क्वेश्चन कसे विचारले जात असतात कॉम्पिटिटिव्ह मध्ये ते मी सांगतो आणि गोष्ट आपण संपवतो फुल स्टॉप देतो ओके. पहिला क्वेश्चन तर हा राहणार आहे का एनोडला कुठला गॅस निघतं आणि कॅथोडला कुठला गॅस निघतं ओके वोल्फ सिंथेसिस मध्ये. तर हे आमचं कन्फर्म असलं पाहिजे हे आमच्या डोक्यात पक्क असलं पाहिजे का एनोडला CO2 गॅस लिबरेट होतं आणि कॅथोडला हायड्रोजन गॅस लिबरेट होतं. हा एक क्वेश्चन आहे त्याचा पक्का आणि पक्का समजतंय का सांगा. एक क्वेश्चन काय आहे का एनोडला कुठला गॅस लिबरेट होईल या सिंथेसिस मध्ये या प्रोसेस मध्ये एनोडला CO2 ओके आणि कॅथोडला हायड्रोजन हा एक क्वेश्चन ओके. आता दुसरा क्वेश्चन हा एक सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्हाला दिलेला आहे आणि याचा जर समजा तुम्ही इथे H2O घेतलेला आहे आणि घेतलेली प्रोसेस करताय तुम्ही कोणती वोल्फ इलेक्ट्रोलिसिस जी आहे ती प्रोसेस करताय तुम्ही तर तुम्हाला कुठल्या टाइपचा प्रोडक्ट भेटणार आहे व्हॉट विल बी द प्रोडक्ट असं विचारलं जाईल कुठला प्रोडक्ट भेटेल समजतंय प्रोडक्ट कुठला भेटेल असं विचारलं जाईल. तर बाकी डोक्याला कुठला स्थान न घेता सिंपल आपण असं करू की या प्रोसेस मध्ये काय काय भेटत असते एक भेटत असते CO2 ओके म्हणजे एक CO2 भेटणार आहे हा CO2 ओके कार्बन डायऑक्साइड भेटणार आहे. परत काय भेटत असते आपल्याला परत भेटत असतं हायड्रोजन गॅस ओके परत काय भेटत असतं तुम्हाला OH भेटत असतं पहा ना मी तर भेटलं होतं ना आपण पाहिलेलं होतं आणि परत काय भेटत असतं तर एक आणखी भेटत असतं आपल्याला R1R हा प्रोडक्ट भेटत असतं अबे भेटत असतं ना असं भेटत असतं. तर R1R म्हणजे एक अल्किल ग्रुप दुसऱ्या अल्किल ग्रुपला अटॅच होत असतो म्हणजे याच्यातला अल्किल ग्रुप कुठला आहे CH3 ओके म्हणजे एक अल्किल ग्रुप दुसऱ्या अल्किल ग्रुपला हा R1 असणार आहे CH3 आणि दुसरा R कोणता असणार आहे परत CH3 ओके तर हे दोन CH3 एकमेकांना अटॅच होतील म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट कोणता भेटणार आहे तुमचा CH3 बॉन्ड CH3 इथे असा क्वेश्चन
किती क्वेश्चन किती सिंपल होता लक्षात आलं तुमचं. ओके हा काय नाही रिएक्शन बॅलन्स अनबॅलन्सचा प्रश्न रिएक्ट आता पहा. ओके इथे आपल्याला भेटणार रिएक्शन बॅलन्स करण्याचा काही प्रश्न येत नाही. इथे हे दोन क्वांटिटी केलं तर रिएक्शन बॅलन्स होईल. आपल्याला क्वेश्चन काय विचारला गेला होता की इथे प्रोडक्ट काय भेटल, इथे प्रोडक्ट काय आहे तो इथे भेटल. रिएक्शन बॅलन्स वगैरे करायला आपल्याला विचारलं काय, आपल्याला सरळ क्वेश्चन लिहू ओके की कोल्ड सिंथेसिस मध्ये कुठला अल्केन तयार होईल आणि एक्झाम्पल दिलेलं आहे की या कोल्ड सिंथेसिस मध्ये कुठला अल्केन तयार होईल. तर इथे रिएक्शन बॅलन्स करण्याचा भानगडीत बोललो आपण, आपल्याला पटकन आन्सर पाहायचं होतं. आता पुढच्या याचा सांगा काय भेटतं. रिएक्शन बॅलन्स बिलन्सचा आम्ही भानगडीत बोलू शकतो आपण. ओके आता सांगा बेटा काय करू. आता CH3 बॉन्ड C ओके आणखी CH2 बॉन्ड C डबल बॉन्डेड O बॉन्ड N याचं कोल्ड सिंथेसिस झालं तर कोणता प्रोडक्ट भेटेल सांगा. कोणता प्रोडक्ट भेटेल तर तुमच्या लक्षात घ्या ओके. इथे प्रोडक्ट भेटत असतं हेच प्रोडक्ट भेटणार आहे. ओके CO2 भेटणार आहे, H2 हायड्रोजन गॅस भेटणार आहे, NaOH भेटणार आहे आणि R बॉन्ड भेटणार आहे. तर R बॉन्ड कोणता असणार आहे या केससाठी, याच्यासाठी R बॉन्ड कोणता असणार आहे अल्किल ग्रुप कोणता असेल बेटा CH3 बॉन्ड काय असेल तुमचा CH2 आणखी एक दुसरा. तर दुसरा कसं करावं लागेल आमचे पोरं म्हणतात मग व्हेरी गुड असं CH3 बॉन्ड CH2 असं लिहिता येईल का. असं नाही लिहिता येईल लिखून त्याला याला लिहिताना असं लिहावं लागेल आपल्याला CH3 बॉन्ड CH2 या CH2 चा या CH2 ला उलट करून लिहावं लागेल असं जोडावं लागेल CH2 बॉन्ड CH3 म्हणजे कोण भेटेल ब्युटेन भेटेल आपल्याला. ओके तर अशी गोष्ट